मिठाच्या डब्यात टाका आजच ही एक वस्तू रातोरात श्रीमंत बनाल. तुम्हाला करोडपती बनवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मिठाचे अनेक उपाय आहेत जे वास्तुदोष दूर करतात, घरात सकारात्मकता आणतात आणि आर्थिक समस्या कमी करतात. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, त्यामुळे घराला स्वच्छ करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी मिठाच्या पानाचा वापर करू शकता. मिठाच्या डब्यात गुपचूप ठेवा ही एक वस्तू आता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पैशांचा पाऊस पडेल. तुमच्याकडे काचेची किंवा चिनी मातीच्या मिठासाठी डबा नसेल तर आजच या मिठाच्या डब्याची व्यवस्था करा. यामध्ये तुम्हाला मीठ भरावे लागेल, कारण आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्या उपायात शुक्रवारी किंवा सोमवारी मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिले आहे आणि ती गोष्ट मिठाच्या डब्यात लपवतात. तुम्हाला तुमच्या मागे गरिबी, त्रास, समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच, पण तुम्हाला तुमच्या जीवनात समृद्धी, ऐश्वर्यही मिळेल. एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या घरातील मिठाच्या डब्याचा थेट संबंध हा व्यक्तींच्या आर्थिक परिस्थितीशी असतो. ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरातील मिठाचा डबा रिकामा झाला तर त्या घराच्या परिस्थितीत मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वास्तुदोषही वाढू लागतात. आपण जर असं गृहीत धरूया की तुम्ही जर काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पण दुसरीकडे जर तुम्ही मीठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेले उपाय केले तर मित्रांनो, विश्वास ठेवा, तुमची तिजोरी पैशाने भरली जाईल. शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षाव सुद्धा होईल. तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या संपत्तीवर राज्य करतील. मित्रांनो, व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक शेवटपर्यंत न थांबता पहा, कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्की बरसेल. मित्रांनो, मीठ हे एक साधी गोष्ट आहे आणि मीठ हे जवळजवळ प्रत्येक घरात असतेच, परंतु प्रत्येक व्यक्तीला मिठाचे उपाय कसे वापरावे हे माहिती नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्रामधील मिठाचे ते योग्य उपाय सांगणार आहे. जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीने केले, योग्य वेळी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीजींचे वरदान आणि आशीर्वाद नक्की मिळतील. जीवनात चमकखाली आणि सकारात्मक बदल घडवून येतील. मित्रांनो पहा, तंत्रशास्त्रांच्या 54व्या अध्यायात स्पष्टपणे लिहिले आहे की माणसाच्या जीवनात अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते. त्याचप्रमाणे मनुष्याचे जीवन, त्याचे संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते. पण मिठाचा संबंध किंवा घरातील वास्तुदोष अशी असेल तर व्यक्तींची आर्थिक स्थिती दर्शवते. वेद पुराणातही स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरात मिठाचा डबा रिकामा राहिला तर त्या घराला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरात कधीच प्रगती होत नाही. मित्रांनो, तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती देणार आहे. याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांपासून नेहमी मुक्त राहा. गरिबीपासून दूर होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या घरात गरिबी पसरवली असेल, तुमच्या घरातील सर्व व्यक्तींची एकमेकांशी जमत नाही, तुमच्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तुमच्या घरातील प्रगती, आशीर्वाद पूर्णपणे थांबले असतील तर हे उपाय नक्की करा. जर तुम्ही गुरुवार वगळता तुमच्या घरातील लादी फरशी पुसत असताना त्या पाण्यात खडे मीठ टाकून फरशी पुसावी. गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही. गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही. जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घराला साफ केलं तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल. गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवे तेव्हा घर पुसून टाका. त्या पाण्यात खडे मीठ आवश्यक टाकावा आणि त्याच पाण्याने संपूर्ण घर पुसून टाका. जर तुम्ही असे केले तर तुम्ही प्रत्येक वेळेला तुमच्या घरात कितीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नष्ट होते आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. आणि ज्या घरांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते, देवी लक्ष्मी त्या घरात वास करतात, त्या घराची प्रगती होते. आता समजा तुमच्या आयुष्यात पैसे येणे बंद झाले आहे. तुम्ही कठोर परिश्रम करता, कष्ट करता, पण तुम्हाला फळ मिळत नाही. त्यासाठी एक विशेष उपाय आहे. तुम्हाला काय करावे लागेल? गुरुवारी झोपण्यापूर्वी एक गोष्ट करा. एक साधा काचेचा ग्लास घ्या.
त्यात गंगाजल आणि शुद्ध जल आणि त्या गंगाच्या पाण्यात 1 चमचा पांढरे मीठ टाकायचे आहे आणि हा ग्लास लाल कपड्याने झाकायचा आहे. म्हणजेच ग्लासला लाल कपडा बांधायचा आहे आणि हा ग्लास तुमच्या हॉलमध्ये नैऋत्य दिशेला कोपऱ्यात ठेवा किंवा तिथे जागा नसेल तर कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. फक्त आग्नेय कोपरा सोडून तुम्हाला हा उपाय करताना पाणी दर 15 दिवसांनी बदलत राहायचे आहे आणि 1 चमचा मीठ त्यामध्ये टाकायचं आहे. जर तुम्ही गुरांपासून हा उपाय सुरू केला आणि कायम करत राहिला तर तुमच्यावर असे कोणताही दोष राहणार नाही. त्यामुळे गुरुवारी तुम्ही हा उपाय सुरू करा आणि तुम्ही फक्त तुमच्या जीवनात जे काही कष्ट करत असाल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल. मित्रांनो, आता आपण जो उपाय पाहणार आहोत तो राकेश ग्रह शांत करण्यासाठी हा योग्य उत्तम उपाय आहे. तुमच्यावर शनिदोष आहे, मंगल दोष आहे. या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यातील परिस्थिती अधिकच बिकट होत असेल तर तुम्ही काय करावे? फक्त मंगळवारी किंवा शनिवारी दही खाताना त्या चिमूटभर त्यामध्ये काळे मीठ मिसळा. मित्रांनो, जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर जो काही शनिदोष असेल, मंगल दोष असेल, तुमची साडेसाती सुरू असेल तर ती दूर व्हायला मदत होते. पण शनिवारी मंगळवारी तुम्ही दही खाताना त्यात काळे मीठ टाकून खाल्ल्यास दोषांची तीव्रता नक्कीच कमी होऊ लागते. त्यामुळे दुर्दैवापासून मुक्ती होण्याचा हा सर्वोत्तम उपाय चांगला आहे. तुमचे दुर्दैव तुमच्यापासून दूर जावे असे वाटत असेल तर हा उपाय करा. हा उपाय केल्यावर तुमचे नशीब नक्कीच मला साथ देईल. पण हा उपाय तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करावा लागेल आणि हा उपाय तुम्हाला किमान 21 दिवस करावा लागेल. गुरुवार सोडून दररोज सकाळी 21 दिवस आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात 1 चमचा पांढरे मीठ टाका आणि या पाण्याने आंघोळ करावी. फक्त डोके धुण्यासाठी हे मीठ वापरू नका आणि या पाण्याने सलग 21 दिवस आंघोळ केली तर कितीही दुर्दैव तुमच्या नशिबात असू द्या, ते दुर्दैवापासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल. त्यानंतर तुम्ही जे काही काम कराल त्या कामात तुम्हाला यश मिळेल. मिठाबाबत काही लोकप्रिय असतात आणि लोकप्रिय उपाय आहेत. माणसाने ते अंगीकारले तर ते आपल्या गरिबीवर नक्कीच मात करू शकतात. तो लवकर श्रीमंत होऊ शकतो. हे मीठ तुमचे रातोरात नशीब बदलू शकते. पण मित्रांनो, हे नक्कीच लक्षात ठेवा, मनापासून आणि विश्वासाने केलेले कार्य हे नक्कीच यशस्वी होते. मित्रांनो, मिठाचा हा पुढचा उपाय चुकवू नका. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. तुम्हाला करोडांचा खजिना देखील मिळेल. हा उपाय मनापासून करा, शांतपणे आनंदाने करा. त्याच दिवसापासून तुमचे काम पूर्ण होईल. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून साधे मीठ विकत आणायचं आहे आणि घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजे पूर्व आणि दक्षिण यांच्या मधील जी दिशा असते तिथे मीठ ठेवायचं आहे. हे मीठ तुम्ही सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा अमावस्येच्या पौर्णिमेला किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. घराच्या आग्नेय कोपऱ्यात 7 वेळा मीठ गोल फिरवा आणि या मंत्राचा जप करायचा आहे. मात्र पुढील मंत्र असा म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मी नमः. आपण हे मीठ काचेच्या वाटीमध्ये ठेवावे. या मंत्राने ते मीठ सिद्ध करून म्हणजेच हा मंत्र 108 वेळा किंवा 21 वेळा म्हणायचा आहे आणि त्या कोपऱ्यात 1 दिवस मीठ ठेवायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात किंवा नदीत, तलावात फेकून द्यायचं आहे. मित्रांनो, हीच ती दिशा आहे जी तुमच्या समस्या दडलेल्या असतात. तुमची गरिबी लपलेली असते तिथे दडलेले आहे. संपूर्ण घराचे रहस्य या कोपऱ्यात दडलेले आहेत. जर तुम्हाला ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते ठेवलेले मीठ उचलून नदीत फेकून द्यायचे आहे. असे करतात तुमच्या समस्या देखील मिठासोबत 2 पाण्यात वाहून जातील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार होतील. तुमचे आयुष्य नक्कीच बदलून जाईल. शास्त्रानुसार असे मानले जाते की संध्याकाळी मीठ कधीही कोणाकडून घेऊ नये किंवा देऊही नये. जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील मीठ संध्याकाळी दुसऱ्याला देता तेव्हा तुमच्या घरातील मीठ समृद्धी निघून जाते, सुख समृद्धी निघून जाते. त्याचबरोबर मीठ घेणारी व्यक्ती उद्ध्वस्त होते. म्हणूनच संध्याकाळी मीठ घेऊ नये. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा एखादी महिला घराची साफसफाई करते, मिठाच्या पाण्याने दुपारी फरशी पुसते, तेव्हा त्या घरात लक्ष्मीऐवजी लक्ष्मीचा वास असतो. परंतु जे घर सकाळी साफ केले जाते
शास्त्रानुसार असे मानले जाते की सूर्य उगवण्यापूर्वी घराची दारे उघडलेली असावीत आणि ते स्वच्छ केले पाहिजे. पुढील उपाय म्हणजे मित्रांनो, तंत्र मंत्र, वाईट शक्ती, वाईट नजर. हा उपाय केल्याने 2 मिनिटात सर्व काही ठीक होईल. हा उपाय करण्यासाठी थोडेसे साधे मीठ घ्या, त्यात 7 अख्ख्या लाल सुक्या मिरच्या घ्या, कोळशाचा तुकडा आणि थोडीशी हळद घ्या. आता सर्व गोष्टी एका कागदावर गुंडाळा आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोक्यावरती 7 वेळा फिरवा आणि शांतपणे अग्नीमध्ये ते जाळून टाका. घरी जाळल्यास तुमचा विश्वास बसेल की संपूर्ण नजर 1 मिनिटात निघून जाईल. 100% प्रभावी उपाय असल्याने हे सिद्ध उपाय आहेत. हा उपाय वाईट नजर दूर ठेवते. जर तुमच्यावर, तुमच्या घरावर वाईट नजर असेल तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. स्वाभाविक आहे, कारण वाईट नजरेमुळे आपण काहीही करू शकत नाही. पुढचा उपाय म्हणजे एखाद्या शुभप्रसंगी मिठाचे पाकिट द्या. 1000 उडीद घ्या, 50 ग्रॅम तांदूळ घ्या, कोरडे तिखट घ्या, 1 पाण्याची बॉटल घ्या, 100 ग्रॅम मोहरीच्या तेलाची बाटली घ्या, 101 रुपये दक्षिणा घ्या आणि पौर्णिमा, अमावस्या किंवा शनिवार, मंगळवार किंवा गुरुवार हे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. असे केल्याने तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुमचा शत्रूही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही. जर तुमच्या घरातील मीठ संपले असेल तर ते दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. तुमच्या घरातील देवी लक्ष्मीची तात्पुरती कमतरता असू शकते. आई लक्ष्मी तुमच्या घरातून दूर जाऊ शकते. मिठाचा डबा कधीही रिकामा ठेवू नका. बाजारातून मीठ आणून माता अन्नपूर्णतेचा स्मरण करून ते डब्यात भरावे. घरामध्ये रिकामा मिठाचा डबा ठेवणे अधिक अशुभ मानले जाते. घरातील मीठ संपले तर आई अन्नपूर्णासुद्धा तुमच्या घरातून निघून जाते. म्हणूनच तुमच्या घरातील मीठ कधीही संपू देऊ नका. हे सर्व उपाय 100% प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहेत. कोणाच्या मृतदेहावरून येत असाल तर अशा परिस्थितीत मिठाच्या पाण्याने कपडे धुणे योग्य मानले जाते. जर असे कपडे मिठाच्या पाण्याने धुतले गेले तर ते खूप शुभ मानले जाते, कारण स्मशानभूमीतून कोणीही परत येतो किंवा एखाद्या मृतदेहाचे दर्शन घेऊन परत आल्यास असे कपडे अपवित्र होतात. अशा वेळी बॅक्टेरिया आणि कपड्यांवर चिकटतात आणि आजारपण वाढतात. यामुळे व्यक्ती आजारी पडतो. नकारात्मकतेची सावली त्यांच्या घरात येते. म्हणूनच असे कपडे मीठ ठेवल्यास पाण्याने धुवावेत. मिठात जीवजंतू नाश करण्याची शक्ती हजारो पटीने जास्त असते. तुमच्यावर शनीची 7.5 असेल, राहू आणि केतू यांचा प्रभाव असेल तर अशा स्थितीत काळ्या कुत्र्याला 5 भाकरी थोडे मीठ मिक्स करून खायला द्या. याने राहू, केतू, शनिदोष लागत नाही. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते. म्हणूनच आपल्या घरामध्ये मीठ असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या सर्व वाईटांपासून संरक्षण होते. आता लक्षपूर्वक ऐका, शेवटचा उपाय सांगते. हा उपाय तुम्हाला एका क्षणात गरिबीतून राजा बनवू शकतो. अति श्रीमंत व्हाल. 1 चिमूटभर मीठ, 1 चमचा गव्हाचे पीठ आणि 1 चिमूटभर हळद मिक्स करा. भांडी न वापरता आपल्या तळहातावर पीठ मळून घ्या आणि याची गोळी बनवून गोमातेला खायला घाला. आपण आज शक्य असल्यास पौर्णिमा, अमावस्या किंवा गुरुवारी हे करू शकता. यामुळे काय होते पहा. माता लक्ष्मी, माता सरस्वती, श्रीहरी विष्णू, ब्रह्मदेव आपल्या तळहातावर वास करतात. जेव्हा तुम्ही मीठ, पीठ आणि हळद यांचा तळहातावर गोळी बनवता तेव्हा तुमचा गुरु बलवान होतो. देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात संपत्ती, समृद्धी, कीर्ती प्रदान करतात. जर तुम्ही मीठ दान केले तर तुमचे भूतकाळातील पापे नष्ट होतात. पितृदोष, शनिदोष, राहुदोष आणि कालसर्पदोष सुद्धा नष्ट होतो. काहीही झाले तरी दक्षिणा देऊन दान करावे. यामुळे तुम्ही यश आणि प्रगतीकडे वाटचाल करा. रविवारी मीठ दान केल्यास भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात. मंगळवारी दान केल्यास मंगळ ग्रह बलवान होतो. बुधवारी दान केल्यास श्री गणेशांचा आशीर्वाद प्राप्त होतो. बुध ग्रह बलवान होतो. गुरुवारी दान केल्यास गुरुग्रह बलवान होतो. शुक्रवारी मिठाचे दान केल्यास माता लक्ष्मी धनवान बनवते आणि शनिवारी मिठाचे दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात. म्हणूनच मीठ जमिनीवर सांडू देऊ नका.
हे विनाशाचे लक्षण आहे आणि मीठ कमी होणे हे कर्जाचे लक्षण मानले जाते. आता मिठाच्या डब्यात कोणती अशी गुप्त गोष्ट लपवावी लागते ज्यामुळे तंत्रशास्त्रात लिहिले आहे आणि ती गुप्त गोष्ट म्हणजे 2 लवंगा. या 2 लवंगा, अखंड लवंगा मिठाच्या डब्यात लपवतात. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्यही मिळेल. मित्रांनो, हा अनुभवसिद्ध उपाय आहे. यामुळे जीवनातील दुःख, त्रास, समस्या, गरिबी, संकटे या सर्वांपासून मुक्तता मिळते आणि जीवन सुख समृद्धीने भरून जाते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.